आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत ज्वारीच्या पिठाचा कुरकुरीत असा डोसा आज आपण बनवणार आहोत, जो बनवायला अतिशय सोपा आणि खायलासुद्धा तितकाच चविष्ट आणि कुरकुरीत असणार आहे. कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट होणारा हा डोसा आहे. त्याला तर मग सुरू करूया. आता ज्वारीच्या पिठाचा डोसा बनवण्यासाठी इथं आपण 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. आता ह्या पिठामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. त्यानंतर कोथिंबीर, त्याचबरोबर 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1 कांदा आणि 1 किसलेलं गाजर घेतलेलं आहे. आता हे सर्व जिन्नस जे आहेत आपण पिठामध्ये टाकून घेऊया. त्याचबरोबर इथं 1 टीस्पून इथं मी मिरे पावडर घेतलेली आहे. त्याचबरोबर आता यामध्ये पाणी टाकायचं आहे. आता 1 वाटी ज्वारीच्या पिठासाठी इथं आपण 2 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि आता हे सर्व मिक्स करून घेऊया. ह्याच्या गुठळ्या मोडत आपल्याला हे पीठ जे आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता पीठ जर जास्त चिकट असेल किंवा जास्त जर मोठं असेल तर पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं. मिश्रण थोडंसं दाटसर वाटत होतं, यासाठी मी परत एकदा अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे. आता ते बाजूला ठेवून देऊया. त्यानंतर इथं 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घेतलेलं आहे. आता इथं आपण टोमॅटोची चटणी बनवतो आहे. त्यासाठी इथं आपण लसूण आणि आलं छान असं परतून घेतलं. त्यानंतर इथं 2 चमचे तीळ टाकून घेतले. तीळ चांगले तडतडले की मग त्यामध्ये 1 टोमॅटो जो आहे तो चिरून घेतलेला आहे, तो यामध्ये टाकून घेतला. थोडंसं मीठ टाकून घेतलं म्हणजे टोमॅटो जो आहे तो लवकर मऊ होईल. त्यानंतर हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे आणि आता गॅस बंद करूया. आणि आता हे थंड झालं की आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. आता टोमॅटो आपण मिक्सरला छान असा वाटून घेतलेला आहे. आता चटणीला फोडणी देण्यासाठी मी मोहरी चांगली तडतडून त्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकून घेऊया आणि आपली ही फोडणी जी आहे ती चटणीवर द्यायची आहे. आपली ही चटणी जी आहे टोमॅटोची झटपट आणि चविष्ट अशी ही टोमॅटोची चटणी तयार झाली. आता हे मिश्रण जे आहे तुम्ही इथं पाहू शकता, पातळसर आपण हे अशा पद्धतीनं हे करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता डोसे बनवण्याच्या अगोदर थोडंसं कढईला तेल लावून घेतलं आणि हे पातळसर मिश्रण आपण आता सुरुवातीला कढईने सोडूया आणि मग शेवटी मधोमध आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे. आता कढाई छान सुटाव्या त्यासाठी कढईला थोडंसं तेल टाकून घेऊया. सुरुवातीला 1 मिनटं गॅसची फ्लेम जी आहे ती मोठ्या आचेवर करूया आणि पूर्ण कोरडी झाल्यानंतर 2 मिनटं आपल्याला मंद आचेवर हा डोसा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे. तेल टाकल्यामुळं आणि मंद आचेवर भाजल्यामुळं आपोआप सुटला जातो. तुम्ही इथे पाहू शकता मस्त असा कुरकुरीत आणि जाळीदार असा डोसा आपला बनवून तयार झालेला आहे. खायलासुद्धा तेवढाच चविष्ट आणि पौष्टिक असा झटपट होणारा आपला हा ज्वारीच्या पिठाचा डोसा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.